विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बाब ही असेल की पोलीस भरती या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाने काही जागा काढलेल्या आहेत आणि त्या जागा आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतील। ज्या जागेच्या माध्यमातून आपल्याला आपलं जे काही नंतरचं जे काही आयुष्य आहे किंवा पुढील जे काही आयुष्य आहे हे आपल्याला सुखकर करता येणार आहे आणि या जागा तुमच्या भविष्याचा टर्निंग पॉइंट ठरतील असा आहे। आणि या जागांची जी काही संख्या आहे ती 10,000 असणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने 10,000 पदभरती पोलीस भरतीची जाहीर केलेली आहे आणि ती ऑक्टोबर पर्यंत जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात येणार आहे। यासाठी एक प्रस्ताव देखील महाराष्ट्र शासनाने तयार केलेला आहे आणि हा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, जरी इथे 10,000 ही संख्या दिसली तरी पण एक कायम लक्षात ठेवा, सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये किंवा मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत आणि या गुन्ह्यांसाठी पोलिसांची कमतरता कुठेतरी भासत आहे। तुम्हाला वेगवेगळ्या न्यूज मधून वेगवेगळ्या सामाजिक घटनांमधून निदर्शनास येत असेल आणि ही जी सामाजिक शांतता आहे भंग पावलेली, या शांततेला पुनर्प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला संरक्षण डिपार्टमेंटकडे योग्य ते त्या लोकांचा भरणा असणं खूप गरजेचं आहे। आणि ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने 10,000 असा आकडा दिलेला आहे, पण हा जो आकडा आहे तो साधारणतः तुम्हाला 12,000 13,000 इथपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे। आणि म्हणून तुम्हाला पोलीस भरतीची व्यवस्थित तुम्हाला तयारी करावी लागेल आणि भरती येण्याची वाट पाहू नका, भरती पूर्व तुम्हाला तयारी करणं खूप गरजेचं आहे। आणि कुठल्याही पदाची तयारी करण्यासाठी तुम्हाला साधारणतः 4-5 महिने अगोदर त्याचा किमान सराव करणं अपेक्षित आहे, जर तुमचं शालेय बॅकग्राऊंड चांगलं असेल तर, आणि नसेल तर तुम्हाला 1-1.5 वर्षापासूनच अशा स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतं। परंतु तरीही जर तुम्हाला एवढा वेळ सध्या नाहीये, या वेळेमध्ये आम्ही तुमच्याकडून परीक्षाभिमुख चांगल्या पद्धतीने तयारी करून घेण्यासाठी आम्ही ऑनलाईनला काही कोर्सेस घेतलेले आहेत आणि हे जे कोर्सेस आहेत हे तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत। मित्रांनो, हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस देण्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा आणि मुळात असा जो उद्देश आहे तो असा आहे की काही विद्यार्थी ग्रामीण भागामधील असतात, आर्थिकदृष्ट्या असक्षम असतात, त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या सुविधा अवेलेबल होत नाहीयेत, शहरामध्ये येणं त्यांना शक्य होत नाही, घरची परिस्थिती नाजूक असते, काही विद्यार्थी जॉब करतात, अशा सर्व विद्यार्थ्यांचा जो काय मार्ग आहे किंवा या ज्या अडचणी आहेत या अडचणी आम्ही विचारात घेतल्या आणि या अडचणी विचारात घेऊन विद्यार्थी भिमुख आणि परीक्षा भिमुख कशी तुम्हाला शिक्षण प्रणाली आम्हाला इथे राबवता येईल या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म मधून आम्ही चांगल्या पद्धतीने काम करत आहोत। विद्यार्थ्यांच्या परीक्षाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ऑनलाईनच्या पातळीवरती सोडवण्याचा आमचा हा उद्देश आहे आणि गरीबातला गरीब विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षा करू शकला पाहिजे, या क्षेत्रामध्ये आला पाहिजे, त्याने समाजामध्ये स्वतःचं एक व्यक्तिमत्व चांगलं घडवलं पाहिजे, समाजाला काहीतरी चांगल्या गोष्टी दिल्या पाहिजे, समाजामध्ये अविघातक जे काय कृत्य होत आहेत त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, यासाठी देखील आमची भूमिका आहे। म्हणून आम्ही काय केलेलं आहे की 999 रुपयाची ही जी फीस आहे शौर्य तेथे विजय या बॅचची, जी पोलीस भरतीसाठी आम्ही बॅच तयार केलेली आहे, या बॅचची फीस आम्ही कमी करण्याचा निर्णय घेतला आणि 999 या फीस मधून डायरेक्ट आम्ही 399 एवढी फीस ठेवलेली आहे। 399 मध्ये तुम्हाला सर्व विषय शिकायला मिळतील पोलीस भरतीचे। मग त्यामध्ये आम्ही मराठी,
गणित, बुद्धिमत्ता आणि जीके असे सर्व विषय या ठिकाणी आम्ही कव्हर करत आहोत। आणि हा जो पोलीस भरतीचा कोर्स आहे तो स्वतः परिपूर्ण असा कोर्स फक्त तुम्हाला 399 रुपयाला मिळणार आहे। आणि त्यानंतर वन रक्षक नावाची ही जी बॅच आहे ही बॅच अतिशय महत्त्वाची आहे। वन रक्षकची जी काय पदभरती आहे ती काही काळातच येऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला त्याही भरतीची तयारी करायची आहे। आणि पदभरती कधी येईल किंवा ऍड कधी पडेल याची वाट पाहत बसू नका। सुरुवातीला अगोदर तयारी करा, तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे। आणि वनरक्षकची जी काय बॅच आहे परिपूर्ण जी काय बॅच आहे ती बॅच 999 रुपयाला होती आणि ही बॅच देखील आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला। या 999 रुपयावरती आम्ही डिस्काउंट देऊन ती बॅच फक्त आणि फक्त 499 रुपयाला केलेले आहे। 499 रुपयामध्ये तुम्हाला असंख्य विषय शिकायला मिळणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण शिकायला मिळेल, त्यानंतर इंग्रजी व्याकरण शिकायला मिळेल, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, जीके आहे, असे सर्व जे काही विषय आहेत हे 5 विषय या ठिकाणी आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय। आणि वन रक्षकच्या बॅच मधूनच तुम्हाला इतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करता येईल। जर ही तुम्ही बॅच घेतली तर तुमचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होणार आहे, कारण या बॅच मध्ये तुम्हाला परिपूर्ण इंग्लिश ग्रामरचा देखील कोर्स मिळणार आहे। आता त्यानंतर स्पेशल मराठी बॅच देखील आम्ही चालू केलेली आहे। या बॅचची फीस 999 रुपये होती आणि त्यावरती आम्ही डिस्काउंट देऊन ही फीस कमी केली आणि 199 रुपये ठेवलेले आहे, ज्यामध्ये परिपूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला शिकवलेलं आहे। त्यामध्ये मराठी व्याकरणाचे सर्व जे काही टॉपिक्स आहेत ते सर्व कव्हर करण्यात आलेले आहेत। बेसिक टू ॲडव्हान्स असा त्या भागाचा किंवा या कोर्सचा जो क्रम आहे तो या पद्धतीने असणार आहे। आणि त्यानंतर परत पुढे या बॅच मधून तुम्हाला शब्द अर्थाचा जो काय साठा आहे, शब्द संपत्ती जी आहे ही मराठी या बॅच मधून पूर्ण होणार आहे, म्हणून ही बॅच अतिशय महत्त्वाची असलेली तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर स्पेशल इंग्रजी व्याकरण आहे। असे काही विद्यार्थी असतात ज्यांचे इतर विषय चांगले असतात परंतु इंग्रजी विषय हा कच्चा असतो। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयाची कुठल्याही स्वरूपाची भीती बाळगायची आवश्यकता नाही, कारण इंग्रजीमध्ये आपण परिपूर्ण असा हा कोर्स तयार केलेला आहे। या कोर्स मधून तुम्हाला इंग्रजी A to Z अशी सर्व शिकायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे काय बेसिक टॉपिक्स आहेत ते बेसिक टॉपिक्स दिलेले आहेत, जे मिडल टॉपिक आहेत ते देखील व्यवस्थित कव्हर केलेले आहेत आणि जे हायर टॉपिक आहेत त्यावरती जास्त वर्कआउट केलेलं तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर आपण इथे व्होकॅब्युलरी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहे, म्हणून इंग्रजी बॅच ही खूप दर्जेदार अशी बॅच तुम्हाला तयार केलेली बघायला मिळेल। आणि जी बॅच 999 रुपयाला यासाठी होती कारण इंग्लिश मध्ये परीक्षा भिमुख PYQ सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या तुम्हाला दिसतील, म्हणून त्याची फीस 999 होती। आणि 999 ही जी फीस आहे विद्यार्थ्यांना अफोर्डेबल नसते, घेणं मुश्किल होतं, म्हणून ती फीस आम्ही कमी केली आणि ती फीस आता सध्या फक्त आणि फक्त 199 रुपये केलेली आहे इंग्लिश या बॅचची। म्हणून आवर्जून या बॅचचा तुम्ही लाभ घेणं महत्त्वाचं आहे। या सर्व बॅच पैकी तुम्हाला ज्या बॅचची आवश्यकता असेल अशी बॅच आवर्जून तुम्ही खरेदी करा, कारण या बॅच मधून तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे। चांगल्या पद्धतीने शिकवलेला तो भाग आहे। आणि आता लक्षात घ्या मित्रांनो, इथे नंतरचा एक महत्त्वाचा भाग सांगतो। आम्हाला बऱ्याच वेळेस ऑनलाईन वरती अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती प्रश्न विचारतात, एखाद्या वेळ ऑनलाईनला त्यांना आन्सर देणं शक्य नसतं कामात असल्यामुळे, आणि म्हणून तुम्हाला इथे काही गोष्टी क्लिअर करून सांगतो। आमच्याकडे ऑफलाईन देखील जे काय प्लॅटफॉर्म आहे तो आम्ही चालवतो, ओके। आणि ऑफलाईन मध्ये आम्ही प्रामुख्याने वेगवेगळ्या बॅचेस इथे घेतो। यामध्ये सध्या तरी पोलीस भरतीची बॅच चालू आहे आणि त्यानंतर पोलीस भरती, त्यानंतर वन रक्षकची आम्ही बॅच चालू केलेली आहे। अशा या सर्व ज्या काय बॅच आहेत त्या महत्त्वपूर्ण आहेत। आणि त्यानंतर स्पेशल इंग्लिश ग्रामरचे देखील ऑफलाईनला तुम्हाला बॅच मिळेल
आणि ऑफलाईनचा जो काय टाइम आहे तो सकाळी 7 वाजता मित्रांनो ग्राउंडचा टाइम असतो. सकाळी 7 ते 10 हा ग्राउंडचा टाइम आहे. आणि आपली जी काय अकॅडमी आहे किंवा अकॅडमीचं जे काय ऑफिस आहे ते नाशिक या शहरामध्ये आहे. अशोक स्तंभाजवळ मेयर सिग्नलच्या तिथे तुम्हाला ऑफिस बघायला मिळेल. आणि गोल क्लबला आपलं ग्राउंड आहे आणि 7 ते 10 पर्यंत तिथे ग्राउंडची जी काय तयारी आहे ती तयारी करून घेतली जाते. त्यानंतर पुढे 12 ते 2 ही पहिली लेक्चरची बॅच आहे आमच्याकडे. त्यानंतर 2 ते 4 ही दुसरी बॅच आहे आणि तिसरी बॅच 4 ते 6 या दरम्यान आहे. तुम्हाला या 3 बॅच पैकी कोणतीही एक बॅच करावी लागणार आहे. आणि त्यानंतर या जे बॅच आहेत किंवा लेक्चर जे आहेत तुम्हाला सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लेक्चर मिळतात. त्यानंतर पुढे शनिवारी आमच्याकडे परीक्षा घेतली जाते आणि ती जी सॅटरडे टेस्ट आहे ती खूप महत्त्वाची टेस्ट आहे. जशा पद्धतीने परीक्षा होतात त्याच धर्तीवर आधारित ही परीक्षा घेण्यात येते. आणि त्यानंतर रविवारी सुट्टी असते. हा सुट्टीचा दिवस आहे. पूर्णपणे सुट्टी असेल. ग्राउंड आणि लेक्चर अशा सर्व इव्हेंटला सुट्टी असणार आहे. या पद्धतीने आम्ही ऑफलाईन शेड्यूल चालवतो आणि मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शक्य होणार आहे अशा विद्यार्थ्यांनी नाशिक शहराला भेट देणं महत्त्वाचं आहे. आमच्या अकॅडमीला तुम्ही भेट द्या आणि त्यानंतर तुम्हाला इथे डिटेल जी काय माहिती आहे नंतर तुम्हाला दिली जाणार आहे. आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शक्य नाही, मोठ्या मोठ्या शहरामध्ये येणं परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईनचा आधार घ्या. तुम्हाला काय अडचण आल्यानंतर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही सदैव तुमच्यासाठी तयार आहोत. आणि अभ्यास जो आहे तुमचा तो त्या सतत चालू राहू द्या. त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. आणि स्वतःची काळजी घ्या. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.